अजून आपण या गोष्टीचा कोणकोणत्या गोष्टीसाठी उपयोग होते आता आपण ते पाहणार आहोत. बघा इथे दिलं की सोनोग्राफी. सोनोग्राफी म्हणजे काय की पोटातल्या अंतर्गत ज्या हालचाली आहेत किंवा जे इंटरनल जे ऑर्गन्स आहेत त्याच्या तपासणीसाठी की जी व्यवस्थित जी प्रक्रिया सुरू होत आहे की नाही त्याच्यासाठी देखील सोनोग्राफी काढली जाते. आणि सोनोग्राफी हर एक दवाखान्यामध्ये आपल्याला डॉक्टर आपल्याला सांगतात जर एखादा आजार असेल किंवा एखादा आपल्याला पोटदुखी असेल किंवा एखादा लेफ्ट साईडला किंवा राईट साईडला जर आपल्याला पेन होत असेल ते कशामुळे दुखत आहे त्याचं काय कारण आहे त्याचं निदान करण्यासाठी आपल्याला ही सोनोग्राफी काढणं हे गरजेचं आहे. त्यानुसार आपण ही सोनोग्राफी काढतो. पण सोनोग्राफी ही तंत्रज्ञानामध्ये श्राव्य ध्वनी तरंगाचा उपयोग शरीरातील भागाच्या चित्रनिर्मितीमध्ये केला जातो. बघा त्यांनी सांगितले की सोनोग्राफी कशामुळे केली जाते की सोनोग्राफी तंत्रज्ञानामध्ये श्राव्यातल्या ध्वनी तरंगाचा उपयोग करून त्याच्या शरीरातल्या असलेल्या अंतर्गत भागाच्या चित्रनिर्मितीमध्ये कशा प्रकारच्या आतमध्ये चित्रनिर्मिती आपल्याला ह्याच्यामध्ये दिसत आहे की आपल्या ज्या पोटातल्या ज्या हालचाली आहे जे पोटातले जे ऑर्गन्स आहे त्याच्यामध्ये दिसत आहे. जसं डिलिव्हरीमध्ये देखील होण्याच्या अगोदर जेव्हा प्रेग्नेंट महिला ज्या असते तेव्हा त्याच्यामध्ये बाळाची शारीरिक हालचाली कशा प्रकारची आहे, हृदयाचे ठोके पडत आहेत की नाही हे पाहण्यासाठी, बाळ व्यवस्थित आहे की नाही, त्याची व्यवस्थित वाढ होत आहे की नाही मग हे पाहण्यासाठी देखील एक प्रकार त्यासाठी देखील सोनोग्राफी केली जाते. आणि त्याची जी चित्रनिर्मितीमध्ये केली जाते व त्याच्या सहाय्याने देखील सूज येणे, जंतू संसर्ग होणे म्हणजे अजून कोणते आजार आहेत का, विकार आहे का, अजून कोणत्या काही प्रॉब्लेम आहे का, कंडिशन्स आहेत का, क्रिटिकल कंडिशन आहेत का, या सर्व गोष्टी देखील याच्यामध्ये पागितल्या जातात. त्याच्यामध्ये एक प्रकारचे एक चिकट मलम असतो तो मलम लावून इथे त्या प्रकारे इथे बघेल हालचालीमध्ये आपल्याला दर्शवलं जातात किंवा तिथे आपल्याला दाखवलं जातं की व्यवस्थित वेदनांची कारणे याचा शोध घेतला जातो की का बरं पेनिंग होतं याचं कारण शोधलं जातं. हृदयाची स्थिती, हृदयविकाराच्या झटक्यानंतर हृदयाची अवस्था की ज्याप्रमाणे आपल्याला इथे हृदयाची स्थिती, हृदयविकाराचा जो झटका आहे तो कशामुळे येत आहे, हृदयाची जी अवस्था आहे, झटक्यानंतर झालेली जी अवस्था आहे, या सर्वाची जी मागची जे कारण आहेत त्यासाठी देखील सोनोग्राफी देखील केली जाते. बघा हृदयाची स्थिती आहे, हृदयविकाराचा झटका आहे त्यासाठी केली जाते. त्याचप्रमाणे तसेच गरोदर स्त्रियांच्या गर्भाशयामध्ये होणारी गर्भाची वाढ पाहण्यासाठी या तंत्राचा वापर केला जातो. जसं मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, तसं तुम्हाला मी बघाशीच सांगितलं की ज्या गरोदर स्त्रिया आहेत, ज्या प्रेग्नेंट स्त्रिया आहेत, त्या प्रेग्नेंट स्त्रियांच्या गर्भाशयाची होणारी गर्भाची वाढ ही कशा प्रकारे होत आहे, ती गर्भाची वाढची मंद गतीने होते आहे की त्याच्यामध्ये कोणते प्रॉब्लेम्स आहेत किंवा क्रिटिकल कंडिशन आहे का ते पाहण्यासाठी, वाढ होण्यासाठी या तंत्राचा देखील आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये उपयोग हा होत आहे. ह्याच्या सहाय्याने आपण पाहू शकतो की आतल्या अंतर्गत हालचाली. या तंत्रज्ञानामध्ये एक छोटी शोधणी व एक विशिष्ट द्रव पदार्थ वापरला जातो. बघा या तंत्रज्ञानामध्ये काय वापरलं जातं, एक छोटी शोधणी आणि त्याचप्रमाणे बघा एक शोधणी असते. इथे तुम्हाला इथे आपण जे नाव दिलं आहे याला काय म्हणणार आहोत, शोधणी म्हणणार आहोत. आणि एक विशिष्ट द्रव वापरला जातो, एक जो चिकट प्रकारचा जो एक द्रव असतो तो वापरला जातो. तो शोधणी व त्वचा याच्यातील जो संपर्क योग्य प्रकारे व्हावा, शोधणी आणि जो द्रव आहे त्याच्यातील जो संपर्क आहे अशा योग्य प्रकारे होत असतो तो इथे पूर्ण बेलीपेटला इथे लावला जातो पोटावरती. आणि त्याचप्रमाणे शोधणीच्या सहाय्याने पोटाला त्याच्या अंतर्गत हालचालीची जी पाहणी ही केली जाते आणि ते फोटोग्राफ स्कॅन केलं जातं, पाहिलं जातं की आतमध्ये जे हालचाली त्या कशा प्रकारे होतात व अशा प्रकारे त्यात बघा शोधणी व त्वचातील संपर्क योग्य प्रकारे व्हावा व श्राव्याचा ध्वनी हा पूर्ण क्षमतेने, जो श्राव्यातला जो ध्वनी आहे तो पूर्णपणे क्षमतेने वापरला जावा यासाठी हा द्रव वापरला जातो. की अशा प्रकारे त्या द्रवाचा देखील उपयोग हा फार महत्त्वाचा आहे की श्राव्याचा ध्वनी हा अवस्थेतला वापरला जाण्यासाठी हा द्रव वापरला जातो. शरीरातील अंतर्गत भागातून परावर्तित झालेला ध्वनी हा पुन्हा शोधणीच्या सहाय्याने एकत्र केला जातो. आणि त्याचप्रमाणे जे शोधणीचे कार्य आहे की जे एक छोटंसं एक प्रकारे असं बघा इथे तुम्हाला दिसत आहे की एक व्हाईट कलरचं, सफेद कलरचं जे एक शोधणी आहे ती अंतर्गत भागातून परावर्तित झालेला ध्वनी हा पुन्हा शोधणीच्या सहाय्याने हा एकत्रितपणे हा अशा प्रकारे केला जातो. आणि ते टी व्हीवरती आपल्याला स्कॅन केलं जातं. अंतर्गत भागातले जे काही हालचाली ते आपल्याला इथे ज्या चित्रीकरणाच्या माध्यमातून आपल्याला स्पष्टपणे सांगता येतात आणि दाखवता येतात. व संगणक चित्र तयार करतो व वेदनारहित व अचूक निदानासाठी हे तंत्रज्ञान वैद्यकीय शास्त्रात वाढत आहे. की मग अचूक निदान करण्यासाठी म्हणजे संगणक चित्र काय करतं, हे तयार करतो. हे काय आहे, संगणक आहे, एक कॉम्प्युटर आहे, तो चित्र तयार करतो. वेदनारहित म्हणजे पेनलेस, वेदनारहित म्हणजे काय, जे पेनलेस आहे व अचूक म्हणजे ॲक्युरेट निदान करण्यासाठी की नेमकं काय झालं आहे, नेमकं कोणती गोष्ट घडलेली आहे, की नेमकं काय प्रॉब्लेम आहे हे शोधण्यासाठी तंत्रज्ञान वैद्यकीय शास्त्रात की या सायंटिफिक या जगामध्ये देखील या तंत्रज्ञान वैद्यकशास्त्रामध्ये देखील याचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर होत आहे. वैद्यकीय शास्त्रात हे वाढत चाललेलं आहे. त्याचप्रमाणे अशा प्रकारे आपण श्राव्याचा आपण उपयोग पाहत आहोत. आता त्यांनी दिलं आहे मानवी कर्ण. कर्ण म्हणजे काय आहे, कान आहे
बरोबर. मानवी कर्ण आहे. मग त्याचा उपयोग काय आहे हे सर्वांना माहिती आहे. मग कानाचा उपयोग काय आहे हे ऐकण्यासाठी आपण त्याचा वापर करत असतो. मग त्याच्या देखील शरीराची विविध ही रचना आहे, अवयव आहेत, त्याची देखील आपण इथे थोडक्यात माहिती पाहणार आहोत. बघा इथे आहे, कान हे मानवाचे महत्वाचे इंद्रिय आहे. बरोबर आहे की नाही? अगदीच आहे. म्हणजे आपले जे 5 सेन्स ऑर्गन्स आहे, नाक, कान, त्वचा, डोळे, जीभ, हे काय आहे आपले हे 5 सेन्स ऑर्गन्स आहेत. आणि 5 सेन्स ऑर्गन्स मध्ये आपला जो कान आहे बघा, तो देखील आपल्याला कानाने काय येत आहे, ऐकण्याचा आवाज येत आहे. म्हणजे आपल्याला एखादी व्यक्ती जी बोलत आहे, ती बोलल्यानंतर ती जी काय बोलत आहे, तिचा जो ध्वनी आहे तो आपल्या कानापर्यंत पोहोचतो. ते शब्द आपल्याला समजतात आणि त्याच्यानंतर आपण रिस्पॉन्स करतो. बघा, कान हे मानवाचे महत्त्वाचे इंद्रिय आहे. कानाने आपण ध्वनी ऐकतो. ध्वनी ऐकतो म्हणजे कानाने आपण आवाज ऐकण्याचं काम करतो. ध्वनी तरंग कानावर पडल्याने कानातील पडदा हा कंपित होतो. आता कान आहे, कानामधील जो हा पडदा आहे बघा, इथे तरी तुम्हाला इथे कानाचं एक व्यवस्थित एक छान असं चित्र दिलेलं आहे. हर एक भाग समजून घेण्यासाठी देखील बघा तुम्हाला अतिशय सोपं जाणार आहे. इथे बघा दिला आहे हा जो कानाचा पडदा, जसं त्यांनी ते सांगितलंय की बघा की ध्वनी तरंग हा कानावर पडलेला कानातील पडदा हा कंपित होतो. ज्यावेळेस एखाद्या ध्वनी तुमच्या कानावरती पडला जातो तेव्हा कानातला असलेला जो पडदा आहे तो काय होतो आहे, कंपित होतो. कंपित होणं म्हणजे होणं काय, म्हणजे तो व्हायब्रेट होतो, तो थोडाफार प्रमाणामध्ये हलला जातो. म्हणजे तो आपल्या समोर असलेली व्यक्ती जी आपल्याला शब्द उच्चारते किंवा जो आवाज केला जातो तो आवाज आपल्या कानापर्यंत पोहोचतो. जसं मी तुमच्याशी बोलत आहे, मग मी जे बोललेलं आहे ते बोलल्यानंतर तुम्ही तो आवाज ऐकत आहात, म्हणजे तो तुमच्या कानापर्यंत जातोय. कानातला जो पडदा आहे बघा इथे दिला आहे कानाचा पडदा. हा जो आहे तो कानाचा जो पडदा आहे, त्या पडदा कसा होतो, व्हायब्रेट होतो, तो कंपन पावतो. म्हणजेच काय आहे, व्हायब्रेट होणं आहे. बघा अशा प्रकारे कानाचे वेगवेगळे भाग दिले गेले. म्हणजे बघा हा जो आहे तो आपला नॉर्मल कान आहे, जो तुम्हाला बाहेरून जो हा कान दिसतो तो आहे हा कर्णनलिका आहे. ज्याच्या आतमध्ये काय आहे, ही कर्णनलिका आहे. हा बाह्य कर्ण आहे. म्हणजे हा या कानाचा जो पडदा आहे बघा इथे बाहेरचा तो बाह्य कर्ण आहे. कर्णमध्याची ही जी पोकळी आहे ही आतली आहे. कळालं? ही कर्णनलिका इथे तुम्ही पाहू शकता. ही काय आहे, याला ही जी पोकळी आहे ही कर्णनलिका आहे. आणि त्याचप्रमाणे कर्णमध्येची जी पोकळी आहे ती ही प्रकारे आहे. हा कानाचा जो पडदा आहे तो या ठिकाणी बघा इथे असतो. जो मध्य कर्ण आहे तो हा आणि हे दोन्ही प्रकारे असतात. 3 हाडाची साखळी कुठे दिली, इथे आहे. अर्धवर्तुळाकृती नलिका कुठे दिलेली आहे, या प्रकारामध्ये इथे तुम्हाला दिलेली आहे. ते स्टेप्स आहेत. कर्णशंकू आहे, अंतरकर्ण आहे, ग्रासनी कर्ण नलिका आहे. म्हणजे हा कानाच्या अगदी आतला जो आपला पार्ट्स आहे, इथपर्यंतचा जो भाग आहे आपण पाहू शकतो, इथपर्यंत त्याला काय म्हणणार आहोत, ग्रासनी कर्ण नलिका, जी कुठे आपल्याला दिसते की कानाच्या अतिशय खालच्या बाजूला दिसत आहे. तशा प्रकारे कानाचे जे महत्वाचे जे पार्ट्स आहेत, जे भाग आहेत, हे आपल्याला इथे दिसत आहेत. बघा कान हे महत्वाचे इंद्रिय आहे. कानाने आपण ध्वनी ऐकतो. ध्वनी तरंग हे कानावर पडल्याने कानातील जो पडदा आहे तो काय होत आहे, व्हायब्रेट होत आहे, तो कंपित होत आहे. हे देखील आपण इथे पाहिलेलं आहे. तर बघा अशा प्रकारे मी याची देखील माहिती दिली आहे. व त्या कंपनाचा विद्युत लहरीद्वारे मेंदूकडे प्रवास सुरू होतो. ज्यावेळेस एखादी व्यक्ती बोलली जाते, त्या बोलल्यानंतर त्या कंपनाचा विद्युत लहरी, ज्याप्रमाणे ज्या बोलण्याचा आवाज येतो, विद्युत लहरीप्रमाणे काय होत आहे, कंपन होत आहे आणि तो मेंदूकडे त्याचा प्रवास सुरू होतो. कान आणि मेंदू याच्यात जे अंतर आहे ते किती आहे, फार कमी अंतर आहे. ज्यामुळे एखादी व्यक्ती जी बोलली जाते ते बोलल्यानंतर ध्वनी आपल्या कानावर पडतो, त्याच्या ध्वनी लहरी निर्माण होतात आणि त्या ध्वनी निर्माण झाल्या म्हणजे ते कंपन निर्माण झाले. ते कंपन त्या विद्युत लहरी कुठे पोहोचल्या जातात, त्या आपल्या मस्तिष्क म्हणजे मेंदूकडे पोहोचल्या जातात. मेंदूकडे त्याचा प्रवास सुरू होतो आणि आपल्याला लगेच क्लिक होतं ती व्यक्ती काय बोलली आहे. बघा व त्या कपड्याचा विद्युत लहरीद्वारे मेंदूकडे प्रवास होतो. व कर्णाचे हे 3 भाग आहेत. मग कर्णाचे 3 भाग कोणते आहेत बघा इथे तरी दिला आहे. बाह्य कर्ण हा जो आहे पहिला आहे बाह्य कर्ण दिला आहे. हा काय करतो, हा ध्वनी तरंग एकत्र करून कर्णनलिकेतून मध्य कर्ण पोकळीतून पोहोचवतो. जर एखादी बोलल्या गेलेला जो शब्द आहे, एखादा बोलल्या गेलेला जो आवाज आहे तो बाह्य कर्णातून तो आतमध्ये ढकलण्याचं काम किंवा पुढे घेऊन जाण्याचं काम किंवा प्रवास करण्याचं जे काम आहे ते बाह्य कर्ण करतो. हे ध्वनी तरंग एकत्र करून कर्णनलिकेतून मध्य कर्णिका, आता बघा त्यांनी सांगितले बाह्य कर्णातून हे मध्य कर्णिका, मध्य कर्णाची जी पोकळी आहे पोकळीतून पोहोचवतो. व झडपेसारखी रचना असलेला जो आवाज आहे, म्हणजे बाह्य कर्णातून जो आवाज येतो त्या आवाजाच्या माध्यमातून कर्ण माध्यमाची जी पोकळी आहे त्या पोकळीच्या माध्यमातून तो पुन्हा आवाज पुढे ढकलण्याचं जे काम आहे ते बाह्य कर्ण करत आहे. समजते मुलांना? बघा हे जे बाह्य कर्ण आहे आणि तो पुढे
झडपेसारखी जी अशी एक रचना आहे, कशी आहे, ही झडप आहे, झडपेसारखी रचना, तो बाहेर पडतो, नरसाळ्यातून बाहेर पडावे तसे मध्य कर्णापर्यंत पोहोचावे. तसं एक प्रकारची नरसाळा आहे. नरसाळ कळतं मुलांनो की जे रॉकेल भरलं जातं ते पूर्वी एक नरसाळ असायचं, त्या नरसाळीच्या सहाय्याने एक ते रॉकेल ओतायचं काम. ज्या पूर्वी स्टोव्ह असायचे, त्या स्टोव्हमध्ये रॉकेल जर भरायचं असेल तर आपल्याला नरसाळ्याचा वापर करायला लागायचा, कारण त्याचं जे होल असायचं स्टोव्हचं ते फार छोट्या प्रमाणामध्ये असायचं. जशा छोट्या प्रमाणात असं आणि जे नरसाळ आहे ते अशा मोठ्या प्रमाणे, मग त्याला एक छोटं ओळ आणि त्याच्यातून हे नरसाळ ते रॉकेल टाकलं का ते बरोबर त्या स्टोव्हच्या जो होल आहे त्याच्यामध्ये टाकायचं, म्हणजे त्याला काय म्हणणार, नरसाळे. हे नरसाळ त्याला आपण म्हटलं जातं की जे एक मोठ्या शंकूच्या आकारासारखं असं, जसं बघा इथे, आणि हे असं शंकूचा जो आकार आहे त्या आकाराचं असं, त्याला काय म्हणणार आहोत, नरसाळे म्हणणार आहोत. मग नरसाळ्यातून बाहेर पडावे तसे मध्य कर्णिकापर्यंत बाहेर पडते. मग त्यामुळे नरसाळ्यातून जसं ते बाहेर पडतं तसं ते मुलांना मध्य कर्णिकापर्यंत पोहोचतं. मग मध्य कर्ण, आता हे मध्य कर्ण काय, बाह्य कर्ण आणि मध्य कर्ण बघायतील आहे. मध्य कर्ण यांच्या पोकळीत पडदा असतो बघा, मध्य कर्ण यांच्या पोकळीत पडदा असतो. कुणा याच्या मोकळीमध्ये काय आहे, पडदा असतो. स्पिंडनामुळे कानाचा पडदा आत ढकलला जातो. जेव्हा स्पिंडन होतो तेव्हा कानाचा पडदा आत ढकलला जातो, विरलने बाहेर ढकलला जातो. या प्रकारे पडद्याचे कंपन होते, म्हणजे तो पडदा काय आहे, हलत राहतो. बघा, स्पिंडनामुळे आणि विरलनामुळे काय केलं जात आहे, कानाचा पडदा हा हलला जात आहे. आता तिसरं आहे आंतरकर्ण. बघा, आता जो पहिला काय, बाह्य कर्ण, मध्य कर्ण आणि हा जो दिला आहे तो आंतरकर्ण, तो कुठे आहे, इथे आहे. दिसतंय मुलांना. आपले कानाचे 3 प्रकार आपल्याला परीक्षेला तुम्हाला विचारू शकता. कानाचे 3 प्रकार कोणते आहेत, आंतरकर्ण, बाह्य आंतरकर्ण, मध्य कर्ण आणि बाह्य कर्ण, मध्य कर्ण आणि आंतरकर्ण. हे काय काम करत आहे, अंतःकरणात गोगलगाईच्या शंखाप्रमाणे चक्राकार प्रक्रिया असते, तिला कर्णवत म्हणतात. बघा, आता ते काय इथे त्यांनी सांगितलंय की अंतःकरणामध्ये काय आहे मुलांना, गोगलगाईच्या शंखाप्रमाणे, ही जो गोगलगाईचे जे शंख जसे असतात, असे शिंपले असतात, त्याच्या आकाराप्रमाणे, त्याच्या शेपप्रमाणे आहे, ती चक्राकार पोकळी असते, तिला काय म्हटलं जात आहे, कर्णावत असे म्हटले आहे. काय म्हटले आहे, कर्णावत असे आपण त्याला म्हटलेले आहे. अशा प्रकारे कर्णवतामध्ये कानाच्या पडद्यापासून आलेली कंपने हे विद्युत संकेताने मेंदूकडे पाठवली जातात व त्या संकेताचे विश्लेषण होते. बघा, काय होत आहे कर्णवतामध्ये, की त्याची जी भूमिका आहे, त्याचं जे कॅरेक्टर ते काय आहे, की कर्णवतामध्ये कानाच्या पडद्यापासून आलेली जी कंपनी आहे ते विद्युत संकेताने ही देखील मेंदूकडे पोहोचवण्याचं काम पाठवले जातात व त्या संकेताचे विश्लेषण होते. हे अशा प्रकारे 3 उपयोग आपण ते पाहिले आहे, बाह्य कर्ण, मध्य कर्ण आणि अंतःकर्ण. आपण कानाचे 3ही प्रकार आपण पाहिलेले आहेत. आता आपण त्याच्या माध्यमातून सोडलेली जी उदाहरणं आहेत ते आपण पाहणार आहोत. बघा, इथे दिले आहे 5 KHz वारंवारता व 25 सेंटीमीटर तरंग लांबी असलेल्या ध्वनीला 1.5 किलोमीटर अंतर पार करण्यासाठी किती वेळ लागणार आहे. बघा, आता त्यांनी घेतलेलं आहे वारंवारता दिलेली आहे इथे u बरोबर 1.5 KHz, म्हणजे तिथे दिलेले आहे बरोबर 1.5 गुणिले 103 103 हर्ट्ज आहे. तरंग लांबी लॅम्बडा बरोबर 25 सेंटीमीटर बरोबर 0.25 मीटर आहे. बरोबर, म्हणजेच इथे काय दिलंय, तरंग लांबी किती आहे, अल्फा बरोबर 25 सेंटीमीटर बरोबर 0.25 आहे. अंतर म्हणजे एस आहे, तरंग लांबी म्हणजे लॅम्बडा आहे. अंतर एस बरोबर 1.5 किलोमीटर बरोबर इज इक्वल टू 1.5 मल्टिप्लाय 10 10⁻³ वर्ग एम, आणि वेळ म्हणजे टी आहे इज इक्वल टू बरोबर किती असणार आहे, म्हणजे दिलेल्या किमती आहेत त्या आपण घेतलेल्या आहेत. व ध्वनीचा वेग, मग आपलं जे सूत्र आहे बाबा काय आहे, ध्वनीचा वेग बरोबर वारंवारता गुणिले तरंग लांबी. आपलं जे सूत्र आहे ते हे सूत्र आहे बघा, v बरोबर u पॉईंट लॅम्बडा, म्हणजे v बरोबर 1.5, जो हे 1.5 आहे ते गुणिले आपण 10⁻³ गुणिले इथे 0.25 इथे दिले आहे ना, 0.25 म्हणजे 25 इथे काय केलं आहे, इथे शून्य काढून टाकले आणि 0.25 केलेलं आहे. म्हणजेच आपण काय केलं आहे, 1.5 आणि 0.25 आपण याचा गुणाकार करून जे उत्तर आपल्याला आले आहे 0.375, मग त्याला आपण इथे काय केलं आहे, गुणाकार केला आहे. बघा, 10चा जो तिसरा घात आहे आपण त्याचा गुणाकार इथे केलेला आहे. बघा, आता हे उत्तर पुढे पुढे असं येणार आहे. म्हणजेच v बरोबर 375 ms, म्हणजे वेळ बरोबर अंतर भागिले वेग, म्हणजे t बरोबर s पर v, म्हणजे t म्हणजे 1.5 आणि 103 पर 375 म्हणजेच किती आहे, आपण त्याचा गुणाकार केला तर किती येणार आहेत, 1,500 म्हणजे 1,500 गुणिले 375, आणि त्याचप्रमाणे याला जर भागाकार केला म्हणजे टी किती बरोबर आलेला आहे, 4 आलेला आहे. त्याचा भागाकार करून याचं जे उत्तर आहे ते आपलं उत्तर इथे आलेलं आहे. म्हणजे ध्वनीला 1.5 किलोमीटर अंतर पार करण्यासाठी किती लागणार आहे, 4s
लागतील आहे. म्हणजेच सेकंड आहे, सोनारच्या सहाय्याने समुद्रातील पाण्यात ध्वनी तरंग प्रक्षेपित केल्यानंतर 4 एसने जर ध्वनी प्राप्त झाला तर त्या ठिकाणी समुद्राची खोली किती असेल, तर समुद्रातील पाण्यामध्ये ध्वनीचा वेग किती असणार आहे, 1550 मीटर एवढा इतका असणार आहे. याचे उदाहरण आपण त्याच्या मार्फतून सोडवलेले आहे. बघा, समुद्रातील पाण्यामध्ये ध्वनीचा वेग किती आहे, 1550 मीटर पर सेकंद आहे. म्हणजेच काय, प्रतिध्वनी ऐकू येण्याचा कालावधी किती असणार आहे, 4s असणार आहे. प्रतिध्वनी ऐकू येण्याचा जो कालावधी 4s आहे. ध्वनी तरंग तळापाशी करण्याचा जो कालावधी आहे बरोबर 4/2 बरोबर 2s असणारे बेके बेदूने 4 म्हणजे इथे 2 आलेले आहे. म्हणजेच वेग बरोबर आपलं जे सूत्र आहे, सूत्रात किती केले, वेग बरोबर अंतर भागिले वेळ, म्हणजे अंतर बरोबर वेग वेळ, अंतर बरोबर किती आहे 1520 गुणिले आपण हा 2 इथे घेतला आहे, त्याचा जो गुणाकार करून अंतर किती आलेलं आहे 3100 मीटर. म्हणजे त्या ठिकाणी समुद्राची जी खोली आहे ती किती आहे 3100 मीटर असेल. बरोबर आहे. आता तिसरा आहे बघा, 1 सेंटीमीटर तरंग असलेला ध्वनी तरंग हा 340 मीटर पर सेकंद वेगाने हवेतून जात असल्या ध्वनीची जी वारंवारता किती असेल, तो ध्वनी मानवास ऐकण्यास क्षमता असेल. तर मग आपण पुन्हा तेच करणार आहोत की आपल्याला जर तरंग लांबी आहे ती लॅम्बडा 1 सेंटीमीटर बरोबर 1 गुणिले 10-2 मीटर ही असणार आहे. त्याचप्रमाणे बघा इथे व्ही बरोबर काय आहे, लॅम्बडा यू बरोबर यू पॉईंट लॅम्बडा आणि यू बरोबर व्ही पर लॅम्बडा, यू बरोबर 340 पर 1 गुणिले 10⁻² वर्ग. त्याचप्रमाणे जो लॅम्बडा बरोबर 340 गुणिले 10⁻² याचा काय केला आहे, गुणाकार केला आहे. 340 गुणिले 10⁻², याचा काय केला आहे, गुणाकार, म्हणजे 10 एके 10 आले ना, म्हणून हे त्याचं उत्तर देखील काय येणार आहे, 10च येणार आहे. आणि मग याचा दोघांचा गुणाकार करून किती उत्तर आलं आहे, 34,000 हर्ट्स येणार आहे. म्हणजे ही वारंवारता किती असणार आहे, 20,000 हर्ट्सपेक्षा जास्त असलेला तो ध्वनी हा मानवास ऐकू येणार नाही आहे. बरोबर आहे. इथे किती आहे, 20,000 हर्ट्ज आहे. याचा गुणाकार किती आहे, 34,000 आहे. अशा प्रकारे आपण ही 3 उदाहरण आपण याच्या माध्यमातून पाहिलेले आहे. आता आपण सारांशाच्या माध्यमातून पाहणार आहोत. इथे दिलेलं आहे बघा, सारांश दिलेला आहे की आपण काय काय पाहिलं आहे सारांशाच्या माध्यमातून. ध्वनी आहे ही एक ऊर्जा असून ती तरंगाच्या स्वरूपात असते. ध्वनी काय ही ऊर्जाच्या स्वरूपात आहे, ती तरंगाच्या स्वरूपात दिसते. कानाचे दोलन प्रसारणाचा समांतर दिशेने तर अनुतरंग व दोलन खाली असल्यास त्याला अवतरंग असे म्हणतात. हे देखील पाहिलं आहे. नेक्स्ट पाहिलं आहे ध्वनीची तरंग लांबी, वारंवारता यू तसेच आयाम ए नि तरंगकाळ टी या अक्षराने दर्शवले जाते. स्पिंडल व विरल सारख्या एका बिंदूने एककाल कालावधीत कापलेले अंतर म्हणजेच काय आहे, ध्वनीचा वेग आहे. ध्वनीचा वेग बरोबर वारंवारता गुणिले तरंग लांबी म्हणजे ध्वनीचा वायूमधील वेग वायूच्या भौतिक स्थितीवर म्हणजे तापमान, घनता व रेणू भारावर हा अशा प्रकारे अवलंबून असतो. आपण हे सर्व घटकांचा देखील आपण अभ्यास केलेला आहे. आपला नेक्स्ट आहे 20 हर्ट्ज ते 20,000 हर्ट्ज या मर्यादेतील ध्वनी श्राव्य 20 हर्ट्ज पेक्षा कमी वारंवारता ही ध्वनी अश्राव्य, तर 20 हर्ट्ज पेक्षा जास्त वारंवारता असलेला ध्वनी हा श्राव्य ध्वनी हा मानला जातो. हे देखील आपण चित्रीकरणाच्या माध्यमातून पाहिलेलं आहे. नेक्स्ट आहे ध्वनीच्या परावर्तनासाठी खडबडीत किंवा चकचकीत. इथे खडबडीत हा जे प्रिंटिंग मिस्टेक आहे, खडबडीत किंवा चकचकीत पृष्ठभागाच्या अडथळ्याची आपल्याला आवश्यकता असते. नेक्स्ट आहे मूळ ध्वनीच्या कोणत्याही पृष्ठभागावरून झालेली पुनरावृत्ती म्हणजेच काय आहे, प्रतिध्वनी आहे. हे देखील पाहिलं आहे. श्राव्य ध्वनी तरंगाचा उपयोग करून ती मोजली जातात. त्याचप्रमाणे नेक्स्ट आहे श्राव्य ध्वनी तरंगाचा उपयोग सोनोग्राफी तंत्रातही करतात. कान हे महत्वाचे इंद्रिय आहे व कर्णाचे 3 भाग पडतात, बाह्य कर्ण, मध्य कर्ण व अंतकर्ण. हे देखील आपण याच्या माध्यमातून पाहिलेले आहे.